देशात सध्या सर्वाधिक कमाई करणारं साई संस्थांचं शिर्डी शहर भकास होतंय। मूलभूत आणि पायाभूत सुविधांची वानवा असल्यानं पर्यटक हैराण झालेत। साई संस्थान मात्र नफ्या तोट्याचं गणित जोडण्यात दंग आहे। रस्त्यावर पडलेले हे खड्डे पहा। हे पाहून रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही। रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। ही दृश्य आहेत शिर्डीतल्या साई मंदिरासमोरची। रोजची 1 ते 1.5 कोटी कमाई असलेल्या साई संस्थान समोरच्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था। एकीकडे चकाचक संस्थान परिसर, साई मंदिराच्या भिंतीही सोन्यानं मढवलेल्या, मात्र साई नगरी शिर्डीतल्या रस्त्यांची ही अशी दुरवस्था। आश्चर्याची बाब म्हणजे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या संस्थांच्या कारभाऱ्यांना याचं सोयरसूतक नसल्याचा आरोप इथं येणारे पर्यटक आणि शिर्डीचे नागरिक करतायत। रस्ते बिकट झालेले, अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्याकरता शासनाने जास्तीत लक्ष इकडे दिले पाहिजे। रस्ते वर्षाकाठी होतच नाही, झाले तरी थोडे थोडे मुरुम वगैरे टाकला जातो। मुरुम टाकल्यानंतर ते लगेचच 8 दिवसात ते खड्डे परत जसे खड्डे तयार होतात आणि त्याच्यामुळे भरपूर जीव लोकांचे गेलेले आहेत। तर अशा रोडवरती चालणं म्हणजे जीव देणंच आहे। रस्त्यांची अशी दुरवस्था असताना सार्वजनिक स्वच्छतागृह आणि शौचालयाची कोणतीही सोय नाही। महिलांसाठी आवश्यक सोयी सुविधा शिर्डीत कुठेही नाही। काहींनी तर शिर्डीतल्या सुविधांपेक्षा शेगाव लाख पटीनं बरं अशी प्रतिक्रिया दिली। स्वच्छता अजिबात नाहीये, जशी शेगावमध्ये पाहिली जाते ना तशी शिर्डीमध्ये अजिबात नाहीये। म्हणजे एवढे इतक्या स्टेटमधले लोक येतात पण अजिबात कुणालाच नॉलेज नसल्यासारखं सगळेजण यूज करतात। जो कॉमन पब्लिक है, जो आ रहे हैं, जो बाहर बैठे रहते हैं, मैं चाहती हूँ उनके लिए भी सुविधा होनी चाहिए। एक ठंडे पानी की सुविधा होनी चाहिए, उनके लिए टॉयलेट के लिए सुविधा होनी चाहिए, उनके साथ छोटे छोटे बच्चे हैं उनके लिए सुविधा होनी चाहिए। बस मैं इतना चाहती हूँ कि ये होनी चाहिए, बाकी सब कुछ शिर्डी में ठीक है। किलो किलो सोन्या चांदीचं दान, कोट्यवधींच्या देणग्या, दिवसागणिक साई मंदिराच्या दानपेटीत कोट्यवधी रुपये जमा होत आहेत। मात्र बक्कळ कमाईत मशगूल असलेलं साई संस्थान कोट्यवधींचं दान देणाऱ्या पर्यटक आणि भक्तांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलंय। सारं आयुष्य भक्तांसाठी जगणाऱ्या साईंच्या शिर्डीत देवधर्माच्या नावाखाली भक्तीचं व्यावसायीकरण होतंय, याहून मोठं दुर्दैव ते कोणतं? योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।